वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शहावाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 ते 5 जणांचा बळी गेला आहे। अनेक जण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत। तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांवाचून पडून आहे। 11 वर्षांच्या 2 लहान मुलींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। मात्र तरीही वन्यजीव तथा वन विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। त्याच्याच निषेधार्थ आज शहावाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मलकापूर येथे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला। यावेळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व अनेक संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहावाडी तालुक्याच नव्हे तर सगळ्या ठिकाणी आज वन खात्याचा कारभार कसा सुरू आहे। आज वन शिल्लक नाहीये। वनामध्ये जंगलात जनावरांना पोट भरण्याचं साधन शिल्लक नाही। त्यामुळे सगळी जनावर ठिकाणी आज नागरी वस्तीमध्ये येत आहेत। जितका पैसा जितका फंड या सरकारला दिला जातो ते वन खाते पूर्णपणे चांगला भ्रष्टाचार करून या ठिकाणी आपापले खिसे भरायचे काम करतात। जे आपल्या ठिकाणी सगळे दायित्वाचं काम सुरू आहे। यामध्ये सगळं सरकार सगळे मंत्री हे सगळे वरिष्ठ अधिकारी यामध्ये सगळे सहभागी आहेत। त्यामध्ये त्यांना या जंगलात संवर्धन करायचंच नाही आणि त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी आज सांगायला खेद वाटते की याच तालुक्यामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये जवळपास 4 माणसं जंगली जनावरांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले। त्यावेळी मोर्चे झाले होते। ते मोर्चे झाल्यानंतर या ठिकाणी सरकारनं केवळ 25 लाख रुपयाची रक्कम त्या कुटुंबाची तोंडावर मारली। सरकारला असं वाटतं की आमची एवढी संपलेली। 3 वर्ष आम्ही वाट बघितली। त्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही जे उपाय सांगितले होते त्यामध्ये भरपाईची रक्कम मृत माणसाला हे पोटी करावी, त्या कुटुंबातल्या एका माणसाला एक शासकीय नोकरी द्यावी आणि तुमची ही जनावरं बंदिस्त करा, त्याला सौर कुंपण करा, इलेक्ट्रिक कुंपण करा, काही करा, तुमची जंगलातली जनावरं ही बाहेर येऊ नये अशी आमच्या मागण्या होत्या। बैठक पण झाली। तत्कालीन जिल्हाधिकारी त्यावेळी होते, वन खात्याचे मुख्य वन मिटिंगला होते। पण या सगळ्यांच्या बैठकीच्या माध्यमातून बैठक झाली। यामध्ये या ठिकाणी या सगळ्या बैठकीचा आपण तपशील बघितला, त्याचा पाठपुरावा बघितला। जेव्हा या ठिकाणी त्याचं फळीच म्हटलं तर 0। याचा अर्थ सरकार निर्णयलेलं आहे। या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही, प्राण्यांची काळजी आहे पण शेतकऱ्याची काळजी नाही। या सरकारला शेतकरी काय करायचं नाही अशा प्रकारे स्पष्ट आम्हाला संकेत मिळतोय। आपण बघताय या ठिकाणी आज लोकांना बाहेर पडता येत नाही, जनावरचे हल्ले होत आहेत। बाहेर पडलं, शेतात गेलं तर शेताच्या ठिकाणी आमची पिकं ही जनावर राखत नाहीत। जर काय थोडं पीक शिल्लक राहिलं या ठिकाणी त्या शेतमालाला आम्हाला हमी भाव मिळत नाही। कर्जमाफी द्या म्हटलं की मोर्चा आज काढला की मुख्यमंत्री म्हणतात की 30 जूनला कर्जमाफी होईल। या ठिकाणी हे सरकार अतिशय सेवदेची सरकार आहे। त्या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही, हे शेतकरी विरोधी सरकार आहे। आतापर्यंत आता बोलताना तुम्ही उल्लेख केला की ह्याच प्रश्नावर कमीत कमी 3 ते 4 वेळा आंदोलन झालेले। पुन्हा एकदा आपण रस्ता रोको केलेला आहे। त्यानंतर आताही प्रशासनाने जर योग्य उपाययोजना केल्या नाहीत किंवा झाल्या नाहीत तर आपलं पुढचं पाऊल काय असेल? आता आम्ही एकच ठरवलेलं आहे, या ठिकाणी सरकारला जर आमच्या जनतेचं रक्षण करायचं नसेल, पिकांचं रक्षण करायचं नसेल तर हे वन खातं या सरकारनं बंद करून टाकावं। आज आम्ही जंगलात राहणारी माणसं आम्ही आहोत, आम्ही डोंगरात राहणारी माणसं आहोत। ही जंगलं आम्ही या ठिकाणी राखलेले संवर्धन आम्ही स्वतः केलेलं आहे। वन खातं या ठिकाणी आपल्याला माहिती असेल, वन खाता विभाग या ठिकाणी निर्माण होण्याच्या आधी सुद्धा जंगलं होती आणि त्या काळात जंगली जनावर आणि नागरिक हे गुन्हेगारीने राहत होते। कुठल्या ठिकाणी आज खातं निर्माण झालं अनेक वर्षापूर्वी। आज एवढा पैसा येतोय। पूर्वी मला चांगलं आठवते काही वर्षापूर्वी या आरेपोना फिरायला गाड्या सुद्धा नव्हत्या। आज यांना आलिशान गाड्या फिरायला दिलेले आहेत आणि असं असताना पूर्वीच्या काळात जंगल टिकायचं आणि आज जंगल टिकत नाही। याचा अर्थ कुठेतरी या सरकारला जंगलाचं रक्षण करणं पूर्ण असमर्थ झालेलं आहे आणि या ठिकाणी जर सरकारनं ही पावलं उचललीच नाही तर आम्ही स्वतःच्या पिकाचं रक्षण, स्वतःच्या पोराबांचं रक्षण आम्ही स्वतः करू आणि आम्ही मुद्दाम जाहीर केलेलं आहे। इथून पुढच्या काळात आम्ही एक बंदूक मोर्चा नावाचा मोर्चा या ठिकाणी त्या वन खात्यावरती काढू आणि त्यांना दाखवायचं काम करू की तुम्ही या ठिकाणी आमचं रक्षण करत असाल तर आम्हाला स्वतः रक्षण आम्हाला करता येते। हा त्यांना संकेत देते, आम्ही तो मोर्चा काढू।